बेसन ढोकळा तर आपण नेहमीच खातो आणि रव्याचा सुद्धा ढोकळा आपण नेहमीच खातो। आज काहीतरी वेगळं बनवूया, म्हणजेच की रवा ढोकळा सँडविच। अशा प्रकारे एकदम स्पॉन्जी फ्लफी असा आपण लगेच बनवूया। तर त्यासाठी मी इथे एक बोल घेतलेला आहे, त्यामध्ये 2 वाटी बारीक रवा घ्यायचा। रवा बारीकच घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये 4 चमचे बेसन पीठ घ्यायचं आणि ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी दही घ्यायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं। जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। अशा पद्धतीने छान मिक्स केलं की आपण दही घालायचं 1 वाटी। दही खूप आंबट असलं तर अर्धीच वाटी घ्या। माझं खूप आंबट नव्हतं त्यामुळे मग मी 1 वाटी दही घेतलं। अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलं। ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं। 1 चमचा मीठ घातलं। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं। छान असं एक डायरेक्शनने मिक्स करून घेतलं, कारण एकही गाठ राहिली नाही पाहिजे आपली आणि एकही लम्स राहिले नाही पाहिजे। त्यामुळे काय होईल, आपला ढोकळा व्यवस्थित फुगला जाणार नाही। आपण याला 10 ते 15 मिनिटं आता भिजवत ठेवूया। तोपर्यंत आपण चटणी बनवूया। तर त्यासाठी मी 4 चमचे किसलेलं खोबरं, 4 ते 5 मिरची, थोडीशी कोथिंबीर, अर्धा चमचा जिरा आणि चिमूटभर मीठ अशा पद्धतीने चटणी वाटून घ्यायची। खूप पातळ नाही, खूप जाड नाही, मीडियम थिकनेसची चटणी वाटून घ्यायची। तोपर्यंत आपण इथे कढई तापायला ठेवूया। कढईमध्ये रिंग घातली, त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं। ते छान तापायला ठेवूया। ते छान तापते तोपर्यंत आपण इकडं आपला रवा जो आहे तो छान प्रकारे फुलून आलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे आपला रवा असा फुगलेला आहे। आणि हे जे रवा ढोकळा सँडविच आहे ते तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला बनवा, संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी बनवा, कधीही बनवा, नक्कीच सगळ्यांना आवडणार। त्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी पाणी घातलेलं आहे। मेजरमेंट तुम्ही अशा पद्धतीने घेतलं तर सगळं जो आपला ढोकळा सँडविच आहे तो व्यवस्थित होणार, अजिबात बिघडणार नाही। त्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे साखर घातली आणि 2 चमचे तेल घातलं। साखरेने काय होईल, छान अशी चव येईल आणि तेलाने थोडंसं जे आपलं फ्लफीपणा येईल तो येईल। त्यानंतर त्याला सुद्धा आपण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही एकदा जर हा पदार्थ बनवला तर तुम्हाला तो नक्कीच परत बनवावा लागेल। इतका छान असा हा रवा ढोकळा सँडविच आहे। त्यानंतर आपण ढोकळा पात्राला सुद्धा तेलाने छान प्रकारे ग्रीस करूया, म्हणजे की आपला ढोकळा जो आहे तो चिटकणार नाही। त्यानंतर आपण जे रव्याचं बॅटर बनवलेलं आहे तो आपण थोडंसं अर्ध करूया। अर्ध म्हणजे की निम्म करूया। त्यानंतर त्यामध्ये मी फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे, ते अर्धी पॅकेट मी ह्या बॅटरमध्ये घालणार आहे। अर्धीच पॅकेट घालायचं आहे आपल्याला ह्या बॅटरमध्ये। त्यावर 1 चमचा पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यावर काय होतं ना की जे आपलं फ्रूट सॉल्ट आहे ना ते छान प्रकारे ॲक्टिवेट होतं। अशा पद्धतीने एका डायरेक्शनने फिरवून घेतलेलं आहे। नंतर ते आपण व्यवस्थित फिरवलं की आपल्या ढोकळा पात्रामध्ये ते काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि आपण ह्याला आता 10 ते 15 मिनिटं छान असं वाफवून घ्यायचं आहे। इकडे आपली कढईसुद्धा थोडंसं आता आपण त्याला ट्रॅप करायचं आहे। आणि अशा पद्धतीने इकडे आपली कढईसुद्धा तापलेली आहे। तर आपण हे वाफवायला ठेवूया। 10 ते 12 मिनिटात सहज असं होऊन जातो, खूप वेळ काय लागत नाही। अशा पद्धतीने आपण ह्याला वाफवायला ठेवूया। 10 ते 12 मिनिटं झाल्यावर आपण बघूया आता। या अशा पद्धतीने माझ्याकडे टूथपिक नव्हती त्यामुळे मग मी चमचा घातला, पण आपला ढोकळा छान असा व्यवस्थित झालेला आहे। त्यानंतर मी आता त्याला चटणीने चटणी लावायची, त्याच्यावर चटणीने छान प्रकारे ग्रीस करून घ्यायचं। अशा पद्धतीने चटणीची खूप जाड लेअर नाही लावायची, आपल्याला थोडी पातळच लेअर लावायची। त्यानंतर आपलं जे बॅटर राहिलेलं होतं आता ते घेऊया। त्यामध्ये राहिलेली फ्रूट सॉल्टची जी अर्धी पॅकेट राहिली आपली ती घालूया। त्यानंतर त्यावर थोडंसं पाणी आणि ते सुद्धा परत आपण एकच डायरेक्शनने छान असं फिरवून घ्यायचं। आणि ती जी आपण चटणी लावलेली आहे तो ढोकळा त्यावर आपल्याला हे संपूर्ण बॅटर जे आहे ते व्यवस्थित घालायचं आहे, सगळीकडे पसरवून।
म्हणजे काय होईल, ते जे आपला जो रवा ढोकळा सँडविच आहे तो व्यवस्थित होईल. म्हणजे खाली ढोकळा, मध्ये चटणी आणि वरती परत ढोकळ्याची लेअर, अशा पद्धतीने आपला रवा ढोकळा सँडविच हा तयार होईल. तर आपण बघूया आता. अशा पद्धतीने आपला ढोकळा झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही व्यवस्थित झालेला आहे. अजिबात कुठं कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे. त्यानंतर आपण ढोकळा थंड झाला की आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. वरून थोडंसं ट्रॅप करायचं. परत काय होईल, मग ढोकळा आपला जो चिकटलेला असेल, चिकटलेला तर नाही पण असू सुद्धा शकतो, तर त्यासाठी आपण आधीच काळजी घ्यायची. अशा पद्धतीने छान असा ढोकळा निघून आलेला आहे आपला. त्यानंतर थंड झाला की त्याचे छान असे काप करून घ्यायचे. त्यानंतर आपण आता त्यावर मस्त अशी फोडणीसुद्धा देऊया. तर त्यासाठी मी ते गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 पळी तेल घालायचं. तेल छान तापलं की 1 चमचा मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं, 5 ते 6 मिरच्याचे कापसुद्धा करून ठेवलेलं आहे, ते सुद्धा घालणार आहे. तर या ठिकाणी मिरच्याचे काप घातले. आता अर्धा चमचा आपण तीळ घालायचं आणि छान फोडणी अशी हलवून व्यवस्थित घ्यायची. त्यानंतर आपण थोडीशी फोडणी थंड ढोकळ्यावर गरम फोडणीसुद्धा टाकली तरी चालते, काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने सर्व जी फोडणी आहे ती ढोकळ्यावर मी अशा पद्धतीने छान अशी पसरवून घेत आहे. आणि आता आपण थोडंसं याला कोथिंबीरने सुद्धा गार्निश करायचं आहे. कोथिंबीर मी आधीच कट करून ठेवलेली आहे. छान असं कोथिंबीरने गार्निश केल्यावर बघा तुम्ही किती छान असा आपला ढोकळा एकदम स्पॉन्जी, फ्लफी आणि टेस्टी. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा.